नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तर मी आता ब्लॅक कुर्ता घालून चाललो आहे आमच्या बचाव क्लासच्या फेअरवेल पार्टीसाठी. तर कसं आहे तुम्हाला पण दाखवतो, चला मग. तर मंडळी, आमच्या बचाव क्लासचा फेअरवेल पार्टी जी होती ती शालीमारला होती, परशुराम सायखेडकर सभागृह इथे. तर आपण आता आपल्या सिटी लिंक बसमध्ये बसलो आहे. तुम्हाला मिळतो मी डायरेक्ट कार्यक्रमाच्या ठिकाणी. तर मित्रांनो, आमच्या नाशिकची रंगपंचमी होती ती 30 तारखेला होते, म्हणून इथं रंगांचे दुकानं लागले होते. पूर्ण नाशिक रोड शालीमार रंगपंचमी खूप धमालमध्ये होती. तर आता आपण पोचलो आहे आपल्या लोकेशनवर, आपल्या डेस्टिनेशनवर. तर आता बघू आपल्याला बसायला जागा कुठे मिळते. आपल्याला मागे बसू देता काही पुढे जावं लागतं. तर मित्रांनो, आपला जो कार्यक्रम आहे तो आता सुरू झाला आहे. आपल्या बचाव क्लासचा निरोप समारंभाचा. आणि आपले जे प्रमुख पाहुणे होते ते आपले नाशिकचे ॲक्टर चिन्मय उदगीरकर सर होते, ते आले होते प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या कार्यक्रमाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप भारी व्हिडिओ आवडली तर लाईक करून द्या. चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू, आणि बेल आयकन पण ऑलवर सेट करून द्या, कारण की माझ्या नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपले सगळ्यांचे लाडके अभिनेते चिन्मयजी उदगीरकर या ठिकाणी आलेले आहेत. टाळ्यांच्या गडगडाटाने तर मित्रांनो, आमचा कार्यक्रम चालू होताना आम्हाला आमच्या बच्चा क्लासनी फ्रुटी दिली होती टाईमपाससाठी. पुढे कार्यक्रम चालू होताना आम्ही फ्रुटी पित होतो, तर फुल्ली एन्जॉय करत होतो आम्ही हा कार्यक्रम आमचा. झोपेवर आणि भुकेवर मात करून प्रकर्षाने जागे असणारे आणि मैत्रिणी बोलताना विशेष फुलून उमळणारे माझे सगळे आरशासमोर 2 तास सकाळपासून तयारीत असणारे मित्र. आणि प्रियंका कशी दिसते, दीपिकाला कसा आपण धडा शिकवू, ती शकीलाची काही तिकडे आली नसते, तिच्यापेक्षा पण मी किती भारी आहे, अशा भावनेने सजलेल्या नटलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी. आपण सगळे नाशिकचे असल्यामुळे जगात भारी आहोत, आणि गोदावरी आई आपली जननी असल्यामुळे, वृद्धगंगा असल्यामुळे आपण वाहत जाणार आहोत, आपण आपल्या मुकामाला पोहोचणार आहोत, आपण आपलं ध्येय गाठणार आहोत, कारण आपण बचाव परिवाराचे सभासद आहोत. टाळ्यांकडे मी नंतर येणार होतो. हनुमंताला विसर पडला होता आपल्या ताकदीचा, त्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल होतं. तेव्हा त्याला सगळ्या देवांनी सांगितलं की तू हनुमंत. त्याप्रमाणेच आपल्यामध्ये हे सगळं आहे, कारण आपण इतक्या चांगल्या धरतीचे, इतक्या चांगल्या जागेचे, इतक्या चांगल्या जिल्ह्याचे, इतक्या चांगल्या संस्कारांचे पाईक आहोत. आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठीच सरांसारख्या विभूती असतात, त्यांच्याकडून आपल्याला कळतं की आपण कोण आहोत, आणि मग आपली जबाबदारी वाढते. याच आशयाचं मला बोलायचं आहे, पण त्याच्या आधी मी सगळ्यांचं सगळं बोलणं ऐकून घेतलं, कारण मला शिकायचं होतं की आमची जी पुढची पिढी आहे ती आता कुठल्या दिशेने चाललेली आहे. आणि जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये, भारतात सगळे कार्यक्रम करत असतो, मला कळतं की 10वी 12वी 11वीच्या विद्यार्थ्यांना आपल्या भावना व्यक्तच करता येत नाही, त्यांच्या मनातला आवाज त्यांना ओळखताच येत नाही. पण ही एकमेव किमया, हा चमत्कार नाशिक मध्ये फक्त मला आपल्या क्लासच्या माध्यमातून सरांच्या करडीतून बघायला मिळतो आहे. म्हणून मला खरंच सरांचं कौतुक करावं असं वाटतंय. हे यासाठी नाही की त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं, हे यासाठी कारण सरांनी ते कमावलेलं आहे, त्यागातून कमावलेलं आहे. एक उत्तम नोकरीवर लाथ मारून आपल्या मनाचा आवाज ऐकणं, आणि काहीही भांडवल नसताना विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय मोठी रिस्क घेऊन क्लासेस सुरू करणं, आणि ती परंपरा 36 वर्ष 2 आणि 3 तप सातत्याने चालू ठेवणं, हे येरा गवाळ्याचं काम नव्हे. आणि अशा शिक्षकाचे आपण विद्यार्थी असणं, हे आपलं वैशिष्ट्य, हे आपलं भाग्य आहे की नाही. त्यामुळे नाशिक ढोल आपली परंपरा आहे, MH15 आपला बँड आहे, मिसळ आपली खासियत आहे, आपण झणझणीत आहोत, नटत आहोत. एकदा जोरदार टाळ्या आपल्या. आणि जरी आमच्या विद्यार्थी मैत्रिणी दीपिका, मुरारी मुखर्जी, कीर्ती सिंटा किंवा अजून कोणी असं कियारा नावडे असतील, पण आमचे शाहरुख, सलमान या सगळ्यांवर मात करून जे माझे विद्यार्थी बसलेले आहेत, जोरदार टाळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी. थँक्यू.
थँक्यू. आणि सैराट पिक्चर मध्ये आपण बघितलंय की मुली पण खूप चांगल्या शिट्ट्या वाजवतात. बरोबर की नाही मित्रांनो? अरे हा आपला घरचा कार्यक्रम आहे, आपण इथे मजा करणार आहोत, पुढच्या प्रवासासाठी एनर्जी गोळा करणार आहोत. तेव्हा पुढचे 30 सेकंद या सभागृहामध्ये भरपूर टाळ्या शिट्ट्या वाजल्या पाहिजे. अरे आपण MH 12 पेक्षा 3 जास्त आहोत आणि MH 1, 2, 3, 4, 5, 6 पेक्षा दुप्पटी तिप्पटी जास्त आहोत. आपण नाशिककर आहोत. कमान. एक मिमिक्री प्रोग्राम तुमच्यासोबत मी सादर करतोय. जर मिमिक्री प्रोग्राम आवडत असेल तेव्हा मला टाळ्यांची साथ नक्कीच द्या. कुछ सालों पहले हमारे देश ने एक यान मंगल ग्रह पे भेजा था. उस यान में रिसर्चर्स थे और हमारे देश के पंतप्रधान प्राइम मिनिस्टर भी थे. और मंगल ग्रह पे वो यान लैंड हो गया, वहां पे रिसर्च हुई और उसके बाद यान फिर से हमारे देश में भारत में आ गया. लेकिन क्या हुआ दोस्तों, रिसर्चर तो आ गए लेकिन हमारे देश के पंतप्रधान प्राइम मिनिस्टर मंगल ग्रह पर रह गए. आप क्या करें? और उसके बाद जो यान चलाने वाले थे वो डर गए, छुप गए. लेकिन ये बात छुपी नहीं रहती और किसी तरह न्यूज पे चली गई. आपको तो पता है न्यूज चैनल्स कैसे अलर्ट होते हैं, अवेयर होते हैं हर एक चीज में, और ये सभी जगह पे फ्लैश हो रही है हमारे देश के पंतप्रधान मंगल ग्रह पे. और ये बहुत ही बुरी बात. लेकिन उसके बाद दूसरी न्यूज, कौन जाएगा यान, कौन चलाएगा, कौन हिम्मत करेगा और हमारे पंतप्रधान को मंगल ग्रह से कौन लेके आएगा. तो ये बात सुन के हमारे देश के एक्टर्स और कुछ पॉलिटिशियन मुंबई में जमा हो गए और भीड़ लग गई वहां पे. तो वहां पे एक्टर्स की भीड़ है, लाइन है और पंतप्रधान जी को लेके आना है अभी. तो सबसे पहले हमारे मराठी एक्टर नाना पाटेकर जी लाइन में खड़े थे. नाना पाटेकर जी तैयार है यान चलाने के लिए. आगे मुंह उठा के, मैं चलाऊंगा यान, कोई नहीं जाएगा. कलम वाली भाई कैसी पहनाना तो एक दिन क्रांति लाएगा. देखो मेरे आंखों में देखो सच्चाई है. मैं जाऊंगा हमारे पंतप्रधान को लेके आऊंगा. चले जाओ यहाँ से, अगर मेरा दिमाग घूम गया तो पता है ना आपको. उसके बाद नाना जी चले जाते हैं. उसके बाद कोई मिल गया कि ऋतिक रोशन भी वहां पे खड़े, वो भी जाना चाहते हैं और प्राइम मिनिस्टर को लेके आना चाहते हैं. कोई मिल गया कि ऋतिक रोशन जी एकदा अच्छे मार्क्स लाओगे ना. अरे मुझे तो बहुत काफी पसंद है. मैं भी जाना चाहता हूँ. मैं लाऊंगा प्राइम मिनिस्टर को, जरूर लाऊंगा. लाऊंगा मैं. तू जाने की जरूरत भी नहीं वहाँ पे, मेरा दोस्त है ना वहाँ पे. जरूर आपको बना है ना, मेरा तो वहाँ जरूर है. और मेरे बाबा ने कंप्यूटर बनाया है, बड़ा कंप्यूटर. वहां से मैं सिग्नल ले लूंगा और सिग्नल सुन के याद जरूर आएगा और प्राइम मिनिस्टर को लेके आएगा. डोंट वरी. सिग्नल तो पता है ना आपको. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ
आते हैं शाहरुख खान, वो भी खड़े हुआ। यहाँ तो मैं ही चलाऊंगा। आवाज वाटते आपको तो पता है ना, बाजी हार के जो जीतता है उसे क्या कहते हैं? बाजीगर। और कॉमन प्रॉब्लम कॉमन मैन, मैं ही जाऊंगा और जान चलाऊंगा, और ये मेरा आखिरी फैसला है। वो भी आके चले जाते हैं। उसके बाद और जाता है और सबको बोल देता हूँ अभी का अभी यहाँ से चलो जाओ, नहीं तो मैं मेरी आवाज और बुलंद कर दूंगा और यान मैं ही चलाऊंगा। लगातार हर एक आ रहा है और यान चलाने की कोशिश कर रहा है। तो यान जहाँ पे है वो ट्रेन से वहां जाना चाहते हैं। ट्रेन अभी स्टार्ट हो रही है और वहां से वो ट्रेन से यान लेके चले जाएंगे। ओके, नहीं जाता नहीं। थँक यू व्हेरी मच। तर मित्रांनो, हा काही आपला शालीमार मेन नाशिक ज्याला म्हणतात तो एरिया आहे। तर इथून आपलं जे मेन मार्केट आहे नाशिकचं शालीमार तिथे सुरू होतं। तर आपण आता इथे बस स्टॉपवर उभं आहोत, सिटी लिंकच्या जी सिटी बस आहे तिच्या आपल्याला घरच्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी। तर मित्रांनो, आपण आता आपल्या सिटी लिंकच्या बसमध्ये बसलो आहे घरी जाण्यासाठी। तर मित्रांनो, आपल्या बच्चाव क्लासने आपल्याला निघायच्या वेळेस हा सागर सम्राट स्वीटचा बॉक्स दिला होता। बघा आपण आता या स्वीटच्या बॉक्समध्ये काय आहे। तर हे आमच्या नाशिकमधलं फेमस स्वीटचं दुकान आहे। तर बघू आता फोडून की मध्ये काय काय गुलाबजाम आहे वाटतं, एक लाडू आहे आणि मध्ये काहीतरी चिवडा आहे, गुलाबजाम दिसतं, आपल्याला लाडू पण आहे। तर मित्रांनो, हा माझा जिगरी मित्र आहे, पुष्पक नाव आहे। तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक करून द्या, चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करून द्या। भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ, बाय। आणि एकदा नाशिकमध्ये बच्चाव क्लासला व्हिजिट करायचं नका विसरू।